स्टार्ट करूया बेटा. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन टू काउंट विदाउट ॲक्च्युली काउंटिंग. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट काउंट करायची आहे विदाउट ॲक्च्युली काउंटिंग. याचे सोपे एक्झाम्पल सांगतो, म्हणजे एकदम बेसिक पासून स्टार्ट करतो आहे मी. मल्टिप्लिकेशन आपण म्हणतो, एक शब्द ऐकला असेल तुम्ही, मल्टिप्लिकेशन इज नथिंग बट अ ॲडिशन, है ना. ॲडिशनच असते ती. आपण जर समजा मी काय केलं की याचे 4 रोज केले, 1 2 3 अँड 4, 1 2 3 4 आहे ना, 5 कॉलम्स, 1 2 3 4 5 6 कॉलम्स. तर 4 रोज झाले, 1 2 3 4 आणि 1 2 3 4 5 6. तर आपल्याला काउंट करावं लागेल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर आपण विदाऊट ॲक्च्युअल काउंटिंग कसं करू शकतो याला काउंट? सर सोपं आहे, 4 × 6 24 येईल सर. बघून घ्या तुम्ही. करेक्ट, याचा आन्सर 24 आहे. कसं केलं आपण? काउंट केलं पण विदाऊट ॲक्च्युअल काउंटिंग. ॲक्च्युअल काउंट नाही केलं आपण, म्हणजे 1 2 3 4 अशा याला म्हणतात ॲक्च्युअल काउंटिंग. तर आपण 4 × 6 डायरेक्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला बघावं लागतंय. ठीक आहे. 5 मेथड्स आहे याचे, आपण बघू. त्याला मॉडेल्स म्हणतात. फर्स्ट मॉडेल बघू. फर्स्ट मॉडेल आहे ट्रॅव्हलिंग वेज. ठीक आहे, ट्रॅव्हलिंग वेज. तर न्यूमेरिकल वरूनच सांगू शकतो मी तुम्हाला डायरेक्ट हे मॉडेल काय काम करतं. नंबर ऑफ वेज इन विच वन कॅन ट्रॅव्हल फ्रॉम टाउन टू वन T1. आपण टाउन T1 लिहू. T1 टू T3 व्हाया टाउन T2 अँड T4. T2 आणि T4. तर याला थोडं दूर घेऊन जाऊ. ठीक आहे, याला T2 म्हटलं, याला T4 म्हटलं, आणि जायचं कुठं आहे? T3. आपल्याला नंबर ऑफ वेज इन विच वन कॅन ट्रॅव्हल फ्रॉम T1 टू T3 जायचं आहे. व्हाया टाउन T2 T4 इन डेफिनेट ऑर्डर. सपोज या इथून T1 वरून T2 ला जाण्याचे 2 मार्ग आहे, T2 वरून T3 ला जाण्याचे 3 मार्ग आहे. आणि T3 पासून T4 ला जाण्याचे 2 मार्ग आहे. तर नंबर ऑफ वेज किती झाले? सर सोपं आहे, 2 वेज इंटू 3 वेज इंटू 2 वेज, 12 वेज. 12 मार्ग आहे सर. ठीक आहे ना. हे मी घेतले 2 मार्ग, 3 2 वेज 3 वेज आहे ना. टोटल वेज कसा काउंट करतो हे बघा. ठीक आहे, म्हणजे हा मार्ग निवडला, हा निवडला, हा निवडला, 1 झाला. हा निवडला, हा निवडला आणि हा निवडला, 2 झाले. हा निवडला, हा निवडला, हा निवडला, म्हणजे हा याच्यासोबत 2 येतील. पुन्हा तुम्ही हा घेतला याच्यासोबत, पुन्हा 2 येतील. म्हणजे 6 तर असेच झाले एकासाठी, दुसऱ्यासाठी 6, 12. ठीक आहे. तर नंबर ऑफ वेज असं काय काउंट करतो आपण, बघून घ्या. हे खूपच सोपे छोटे छोटे आणि सोपे न्यूमेरिकल्स आहे. काय छोटे छोटे आणि सोपे, पण याच्यावरूनच आपल्याला आयडिया क्लिअर होणार आहे, हे लक्षात ठेवा. हे झालं मॉडेल 1. मॉडेल 2 सिनेमा हॉल.
ठीक आहे, हे बघू आपण. न्यूमेरिकल वरूनच कळतं, एक्झाम्पल वरून एकदम सोपं होऊन जातं. हां, काय म्हणतोय, नंबर ऑफ वेज टू व्ह्यू अ मूवी गिवन नंबर ऑफ वेज आर डिफरन्शिएटेड बाय एक्झिट अँड एंट्री. सपोज आपण एक सिनेमा हॉल केला, ही स्क्रीन आहे, स्क्रीन. इथे डोअर आहे, डोअर मी दुसरा आहे, हा डोअर आहे, हे आहे, हे आहे, हे आहे. ठीक आहे, आणि इथून तुम्ही एंट्री किंवा एक्झिट, एंट्री किंवा एक्झिट करू शकता. ठीक आहे, प्रत्येक याच्यात एंट्री ऑब्लिक एक्झिट, एंट्री ऑब्लिक एक्झिट, एंट्री ऑब्लिक एक्झिट, एंट्री ऑब्लिक एक्झिट. एंट्री करू शकता, एक्झिट करू शकता. याला म्हटलं D1, D2, D3, D4, D5. ठीक आहे, एक्झिट आणि एंट्री एकाच डोअरनी करू शकता. तर एक जण आला D1नी आला, तर त्याला जाण्याचे मार्ग किती आहे? 5. म्हणजे D1 एंट्री असेल, आणि तर त्याच्यासाठी एक्झिट किती राहील? D1, D2, D3, D4, D5 मधून एंट्री करू शकतो. एक्झिट, सॉरी, थोडं आपण याला बरोबर लिहू. D1, D1, D1 एंट्रीसाठी एकाच याच्यातून केली सपोज आपण, तर D1 मधून एंट्री केली, एक्झिट D1 मधून. D1 मधून एंट्री केली, D2 मधूनही एक्झिट करू शकतो. D1 मधून एंट्री केली, D3 मधूनच एक्झिट करू शकतो. D1 मधून एंट्री केली, D4 मधून एक्झिट करू शकतो. D5 मधून एक्झिट करू शकतो. 5 वेज, 5 वेनी आपण एका डोअर मधून एंट्री केल्यावर 5 वेनी एक्झिट करू शकतो. सपोज आपण पुन्हा एंट्री एखाद्याने D2 मधून केली, D2, 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 त्याच्यासाठी काय होईल? एक्झिटचे D1, D2, D3, D4, D5, म्हणजे 5 वेज. असं किती होईल? 5. तर हे येईल 5 × 5 × 5 × 5 × 5. इतक्या वेजनी होईल. लक्षात ठेवा मित्रांनो, एकासाठी नंबर ऑफ वेज टू व्ह्यू अ मूवी गिवन नंबर ऑफ वेज आर डिफरन्शिएटेड बाय एक्झिट अँड एंट्री. 5 जर डोअर असेल तर आपण किती वेनी त्यात एंट्री करू शकतो आणि एक्झिट करू शकतो? 25 वेजनी, नाही 25, सॉरी, 5 to the power 5 नी. फार जास्त होऊन राहिलंय. ठीक आहे, एंट्री करू शकतो आणि एक्झिट करू शकतो इतक्या वेळ. ठीक आहे, पण हे इथे तुमचं प्रॉब्लेम काय आहे की इथे मल्टिप्लिकेशन नाही येणार, हे चुकलं आपलं. इतक्या वेनी नाही होऊ शकत ते, इथे ॲडिशन पाहिजे. 25 येईल, 25 येईल. 5 + 5 + 5 + 5 + 5 25 येईल. हे मॉडेल याच्यासाठी म्हणतात की कुठे मल्टिप्लिकेशन येईल, कुठे मल्टिप्लिकेशन आणि कुठे ॲडिशन येईल हे समजून घ्या. D1 मधून आला तर 5 याच्यातून बाहेर पडू शकतो. प्लस मी समजा जर D2 मधून गेलो तर 5 वेनी.
D3 मधून गेलो तरी 5 वेनी, D4 मधून गेलो तरी 5 वेनी, D5 मधून गेलो तरी 5 वेनी. तर ते आपण 5 × 5 करा, नाहीतर मग 5 + 5 + 5 + 5 करा, और 5 × 5 25 वेज. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे मॉडेल असतंय. ठीक आहे. टॉसिंग अ कॉइन हेही सोपं आहे मॉडेल. समजा एक कॉइन असेल तर, 1 कॉइन असेल तर 2 वेज. कोणकोणते? टी अँड हेड. 2 कॉइन्स असले तर किती होईल? 4 वेज. टी 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 एच एच टी आणि एच एच. 3 कॉइन्स असले तर 8 वेज. टी 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 एच टी एच टी 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 एच एच टी आणि टी एच एच. एच टी टी एच टी एच 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 टी आणि एच 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 असे 8 वेज. आणि हे कसं काढतो आपण? 2 to the power 1 कॉइन आहे तो 1 म्हणजे 2 झालं. 2 to the power 2 म्हणजे 4 वेज झालं. 2 to the power 3 म्हणजे 8 वेज झालं. n कॉइन्स असले तर 2 to the power n वेज. जितके कॉइन आहे ते 2 च्या पॉवर वर चालले जातात. कळून राहिलाय टॉसिंग अ कॉइन मॉडेल? ठीक आहे. 5 आहेत टोटल मॉडेल. प्लेसिंग बुक PCMH फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि हिस्ट्री ऑन अ शेल्फ हॅव्हिंग 4 पोझिशन. बघू आपण. 4 शेल्फ आहे. ठीक आहे. शेल्फ 1 आपण किती शेल्फ दिले आहेत ना? शेल्फ 1 2 3 and 4. ठीक आहे. ऑन अ शेल्फ हॅव्हिंग 4 पार्टिशन. अच्छा, पार्टिशन आहे शेल्फचे 1 2 3 4. आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि हिस्ट्रीचे बुक्स प्लेस करायचे. तर इथे फिजिक्स येऊ शकते, केमिस्ट्री येऊ शकते पहिल्या पोझिशनला, मॅथ्स येऊ शकते किंवा हिस्ट्री येऊ शकते. 4 वेजनी आपण इथे प्लेस करू शकतो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा हिस्ट्री. दुसऱ्या पोझिशनला पण पहिली पोझिशन डिफाईन झाली आहे याचा अर्थ असा होतो, लक्षात ठेव जा. पहिली पोझिशन डिफाईन झाली आहे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा मॅथ्स, हिस्ट्री पैकी एक बुक इथे गेलाय. मग किती बुक्स राहतील? 3. इथे किती राहतील? 2 गेले, 2 राहिले आणि इथे 1. आणि मल्टिप्लिकेशन येईल, कारण की तुम्ही फिजिक्स घेतलं तर केमिस्ट्री, फिजिक्ससाठी केमिस्ट्री येऊन राहिलंय, मॅथ्ससाठी केमिस्ट्री येऊन राहिलंय, हिस्ट्रीसाठी केमिस्ट्री येऊन राहिलंय है ना. तर 3 टाइम्स येईलच. ठीक आहे. इथे 2 टाइम्स येईल म्हणजे हे झाले 24 वेज. ठीक आहे. परम्युटेशन कॉम्बिनेशन स्टार्ट नाही झालंय, हा इंट्रोडक्शनच चालू आहे. ठीक आहे. तर हे अशा वेळी आपण करत असतो. 4 शेल्फ 4 पार्टिशन मध्ये 4 ठेवायचे असेल तर पहिला फर्स्ट याला 4 वेज, मग 3 वेज, मग 2 वेज, मग 1 वेज. मॉडेल 4. नंबर ऑफ वेज टू कीप 5 डिफरंट बुक्स इन 5 डिस्टिंक्ट पार्टिशन्स. ही सोपं आहे, आता बघितलं तेच आहे मॉडेल.
1 2 3 4 5 है ना, 1 2 3 4 5 पोजिशन आहेत, म्हणजे ते पार्टिशन केले. ठीक आहे. 5 डिफरंट बुक्स, तर 5 वेज, 4 वेज, 3 वेज, 2 वेज आणि 1 वे. पहिल्या याच्यात 5 डिफरंट बुक्स आहेत, तर 5 पैकी एक कोणतं तरी प्लेस केलं तर 5 वेजनी करू शकता तुम्ही. हे ठेवू शकता किंवा ते ठेवू शकता किंवा ते ठेवू शकता. मग राहिलेले 4 वेजनी, मग राहिले 3, तर इथे किती 3 वेजनी, इथे 2 वेजनी, किती झाले 6, 24, 120 वेज, 120 वेज. ठीक आहे. मॉडेल 5, कीपिंग PCME बुक्स ऑन शेल्फ हॅव्हिंग 5 पार्टिशन्स. बघू आता, हे थोडं डिफरंट आहे. फाइव पार्टिशन्स, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 पार्टिशन्स. ठीक आहे. आणि बुक्स तर 4च आहेत, 4 बुक्स. आता सर कमी आहे बुक्स. ठीक आहे. तर हे बघा, मी तुम्हाला सांगतो याचं कसं करायचं. आपण एक एमटी येईल तो घेऊन घेतला पहिला, आणि मग 4 याच्यात 4 बुक, 4 3 2 आणि 1 वे. बरोबर आहे. 4 3 2 1, हे तर सोपंच आहे सर. 4 याच्यात 4 करणं समजलंय आम्हाला की 4 3 2 1 येतं, पण इथे जास्त होतं म्हणून आम्ही कन्फ्यूज झालो. पण 5 पार्टिशन्स आहेत, एक एमटी राहील, हा एमटी वाला आहे. पण हा एमटी वाला पहिला घेतला आपण, पण हा इथं 5 वेनी तुम्ही एमटी घेऊ शकता. पहिला घेऊ शकता किंवा दुसरा घेऊ शकता किंवा तिसरा घेऊ शकता किंवा चौथा घेऊ शकता किंवा 5वा घेऊ शकता. पहिल्या याच्यात 4 टाईपनी बुक्स ठेवू शकता, दुसरा आम्ही एमटी घेतला आहे सर. आणि मग दुसऱ्या याच्यात 3 टाईपनी, म्हणजे हे तर जे 4 खाली राहणार आहेत त्याच्यात 4 3 2 1 येणारच आहे, 4 3 2 1. पण हा जो आहे ना, हा फर्स्ट पोझिशनला, सेकंडला, थर्डला, फोर्थला, फिफ्थला कोणत्याही पोझिशनला येऊ शकते. म्हणजे याचे पण 5 वेज आहेत ठेवायचे, म्हणजे एमटी ठेवण्याचे. त्याच्यामुळे कारण की हे कन्सिडर करावं लागेल बेटा तुम्हाला. ही एक वे झालं. मी याला इथे शिफ्ट केलं असतं तर इथे 4 3 2 1 झालं असतं, इथे आलं असतं. हाही एक कन्सिडर करावं लागेल इसची केस. मग तर अशा किती केसेस येईल, तर ह्या केसेस 5दा ऍड होतील, म्हणजेच 5नी मल्टिप्लाय करायचं आहे. ऍड होतील म्हणजे काय, 5नी मल्टिप्लाय करायचं. समजून राहिलंय. 2 5 टाइम्स ऍड करा किंवा 2 × 5 करा, एकच आहे. ठीक आहे. तर या केसेस 5 टाइम्स ऍड करा किंवा 5नी मल्टिप्लाय करा, तेच येईल 120 वेज. म्हणजे 5 बुक्स 5 पार्टिशन मध्ये ठेवण्याची सेम वे आले, आणि 5 पार्टिशन मध्ये 4 बुक्स ठेवण्याची सेम वे झालेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे थोडं वेगळं होतं, पण लक्षात ठेवा. एमटी ठेवण्याचे वेज आहे, नंबर ऑफ वेज. हे काय आहे, नंबर ऑफ वेज. टू कीप shelf, number of ways to keep partition of shelf empty. हे काय आहे, नंबर ऑफ वेज टू कीप पार्टिशन ऑफ शेल्फ. शेल्फचं जे पार्टिशन आहे ते एमटी ठेवण्याचे 5 वे आहेत. पहिल्या याच्यात ठेवू शकता, दुसऱ्या याच्यात, तिसऱ्या याच्यात, चौथ्या याच्यात, 5व्या याच्यात, आणि राहिलेल्या 4 याच्यात 4 3 2 1 या हिशोबाने तुम्ही अरेंज करू शकता.
ठीक आहे. आणि यांचं काय होईल, ॲडिशन होईल. पण ॲडिशन म्हटलं तर ते नथिंग बट मल्टिप्लिकेशन. ठीक. चला नेक्स्ट बघू. वेज टू अरेंज 4 people in 5 different seats. सेम आहे. पहा हे असे क्वेश्चन्स येतात. वेज टू अरेंज 4 people on 5 different seats. तर ते आलं 5 seats केल्यात आपण. 1 2 3 4 5 आहे ना. या झाल्या 5 seats. 1 2 3 4 5 आणि 4 people म्हणजे 4 वेजनी, 3 वेजनी, 2 वेजनी, 1 वेनी है ना. आणि 5 एम्प्टी. हे एम्प्टी. फिफ्थ सीट एम्प्टी ठेवायची आहे ना. तर ती एम्प्टी वाली जी सीट आहे ती इथे राहू शकते, इथे राहू शकते, इथे राहू शकते, इथे राहू शकते, इथे राहू शकते. तर 5 वेजनी झालं. पुन्हा अगेन आलं याचा आन्सर 120 वेज. 120 वेज. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आहे नंबर ऑफ वेज इफ. हे असे क्वेश्चन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये फार येतात. म्हणजे आता इथं जेई आहे सर, इथं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे नाही, बँकिंगच्याही एक्झाममध्ये असे क्वेश्चन्स येतात. तुम्ही गव्हर्नमेंटच्या जर एक्झाम दिल्या तर त्याच्यात येतात. परम्युटेशन कॉम्बिनेशन पुष्कळ ठिकाणी विचारतात. तर 3 digits numbers using the digit 1 2 3 4 5 विदाउट रिपिटेशन. बघा हे न्यूमेरिकल्स कसे करतात थोडी आयडिया क्लिअर होऊन जाते. किती डिजिट नंबर बनवायचा आहे, 3 digit. तर 1 2 आणि 3 digit नंबर. आणि विदाउट रिपिटेशन हा शब्द महत्वाचा आहे. रिपिटेशन आणि विदाउट रिपिटेशन या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला मी तुम्हाला सांगतो. आता विदाउट रिपिटेशन कसं करतात. तर 5 नंबर्स आहे आपल्याकडे. तर हे 5 वेजनी इथे ठेवू शकतो आपण. पहिल्या पोझिशनला 1 पण येऊ शकतो, 2 पण येऊ शकतो, 3 पण येऊ शकतो, 4 पण येऊ शकतो आणि 5 पण येऊ शकतो. म्हणजे 5 वेज झाले. मग एकची पोझिशन फिक्स केली तर मग 4 राहिले. 4 नंबर इथे 4 वेजनी प्लेस करू शकतो. मग दुसऱ्याची पोझिशन फिक्स झाल्यावर 3 नंबर राहिले. तर 3 नंबरचे आपण काय करू शकतो, 3 वेजनी पोझिशन फिक्स करू शकतो. तर 5 4 याचा आन्सर आला 60 आहे ना. 4 3 जा 12, 12 5 जा 60. 60 वेज. तर 3 digit नंबर युझिंग द डिजिट्स विदाउट रिपिटेशन. विदाउट रिपिटेशनचा अर्थ एकची पोझिशन फिक्स झाली, तो नंबर डबल तुम्ही रिपीट नाही करू शकत, म्हणजे इथे नाही करू शकत. म्हणून तो नंबर गेल्याबरोबर 4 डिजिट्स राहिले आपल्याकडे. ठीक आहे ना. नंबर ऑफ डिजिट्स आपले 4च राहिले कारण की 1 चालला गेला होता. तर हे आहे विदाउट रिपिटेशन. विदाउट रिपिटेशनचा अर्थ. ठीक आहे. आणि विथ रिपिटेशन जर असतं तर आपण केलं असतं पहिल्या पोझिशनला 5. सर मला 1 1 1च करायचं आहे असं जर म्हटलं असतं तर 5 याच्यासाठी राहिलेच ते 5, याच्यासाठी राहिलेच ते 5. 5 × 5 × 5 125 आलं असतं आन्सर. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. विदाउट रिपिटेशन आणि विथ रिपिटेशन. इफ रिपिटेशन इज अलाउड तर काय झालं असतं, आताच सांगितलं मी तुम्हाला. पहिल्या पोझिशनला 5, दुसऱ्या पोझिशनला 5, तिसऱ्या पोझिशनला 5. 1 1 1 1 1 1 1 2 2 2 असंही ठेवू शकतो. किंवा तेवढेच नाही ठेवू शकत, नाही तर म्हणाल मग सर 1 1 1 म्हणून राहिले, रिपिटेशन अलाउड आहे. रिपिटेशन नसलं तरी चालते, अलाउड आहे. म्हणजे तुम्ही घेऊ शकता 111 नंबर, घेऊ शकता 110 नंबर, म्हणजे 2दा 1 रिपीट करू शकता. किंवा तुम्ही नाही केला तरी चालते 1 2 3 अलाउड आहे. याचा अर्थ तुम्ही घेऊ शकता. नाही घेतला म्हणून तर नंबर ऑफ वेज वाढले ना. पहिले किती होते 60, नंतर किती झाले 125, डबलच्याही पेक्षा जास्त, कारण की रिपिटेशन अलाउड आहे. ठीक आहे. नुसते 1 1 1 2 2 2 हेच नंबर नाही वाढले,
110 सुद्धा वाढलाय, 220 सुद्धा वाढलाय, 101 सुद्धा वाढलाय. 2 नंबर रिपीट झालाय ना 11, बरोबर आहे. तर असे म्हणून ते 120 तुम्हाला वाटेल 65 नंबर्स वाढले जर एकदम, तर त्याच्यामुळे वाढले बेटा. ठीक आहे, काय झाला आपला रिपिटेशन. नंबर ऑफ 3 डिजिट इवन नंबर विदाउट रिपिटेशन. आणि पुढचा विथ रिपिटेशन आहे बहुतेक. विथ रिपिटेशन, विदाउट रिपिटेशन, ऑड नंबर. अच्छा, ऑड नंबर विदाउट रिपिटेशन आणि इव्हन नंबर विदाउट रिपिटेशन करू आपण. दोन्ही इथंच करून टाकू. ठीक आहे, एका ठिकाणी इव्हन विचारलाय, एका ठिकाणी ऑड विचारलाय. पण लक्षात ठेवा विदाउट रिपिटेशनच विचारलंय. तर आपल्याजवळ विचार करा, है ना, विचार करावा लागते. विचार केल्याशिवाय 0 आहे का? नाही आहे, 1 2 3 4 5 आहे. वन 2 3 4 5 हे डिजिट्स दिले. 0 असता तर जमला नसता. 3 डिजिट नंबर नाही म्हणत 0ला सुरुवातीला घेऊ. हां, विचार करू आपण. नंबर ऑफ 3 डिजिट इव्हन नंबर विदाउट रिपिटेशन. तर 3 डिजिटचं काढून घेतलं मी पहिले. हा माझा 3 डिजिट 1 2 3. इथे इव्हनच आला पाहिजे, तेव्हा तर तो इव्हन होईल. इव्हन नंबर कशाला म्हणतात? ज्याच्या फर्स्ट पोझिशनला काय आहे तो इव्हन. 2 3 0 2 4 6 8 हे जे नंबर्स आहेत, हे डिजिट्स आले तर तो इव्हन नंबर होतो, हे माहिती आहे आपल्याला. तर इथे इव्हन येऊ शकतो म्हणजे 2 किंवा 4. म्हणजे इव्हन म्हणजे 2 और 4. म्हणजे इथे फक्त 2 वेजनीच प्लेस करू शकता तुम्ही. असा अर्थ झाला. याचा अर्थ काय, असं समजून घ्यावं लागते. तुम्हाला काय म्हटलं, अंडरस्टँडिंग चांगली पाहिजे. याचा अर्थ समजून घ्यावं लागेल की इव्हन आहे तर लास्ट डिजिट काय येईल? इव्हन. इव्हन येईल म्हणजे याच्यात किती इव्हन आहे? 1 2. हाय 2 and 4. तर 2 वेजनीच प्लेस करू शकता. एक तर 2 करायला नाही तर 4. बरं, रिपिटेशन विदाउट रिपिटेशन. अच्छा, विदाउट रिपिटेशन कन्फ्यूज करतो, कन्फ्यूज होतो स्टुडंट, कन्फ्यूज होतो, एवढं मात्र खरं. हां, 5 मधला एक नंबर इथे प्लेस केला. सपोज तुम्ही 2 प्लेस केला तर किती राहिले? 4. म्हणजे तुम्ही इकडे समजा तुम्ही इथे फिक्स केला 2, तर मग 4 यूज नाही करू शकत का? इकडे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी तो इव्हन होईल. नाही केला तरी होतो, केला तरी होतो. तर 4 नंबर 4 वेनी प्लेस करू शकता इथे. तुम्ही कोणताही नंबर करा, काही फरक पडत नाही. एकदा 2 फिक्स करून टाका. ठीक आहे, 4 वेजनी. आणि इकडे किती होईल? रिपिटेशन विदाउट रिपिटेशन म्हणजे 4 मधला एक नंबर फिक्स केल्यावर मग किती राहतील? 3. दुसऱ्या पोझिशनला 3 नंबर्स कोणती, आणि इथे एक फिक्स केलेलाच आहे 2. तर 4 × 3 × पण 4 ज्यावेळेस कराल तेव्हाही अशीच कंडिशन तयार होईल. म्हणून मी ते 2 लिहिलं. म्हणजे हे 4 × 3 × 2 होईल. हे 2 का झाले? कारण की 4 × 3 हे तर पक्के आहे 2 डिजिट शेवटचे. कारण की एक तर त्याच्यातला गेला आहे तिकडे, त्याची पोझिशन फिक्स केली तुम्ही. 2 ची केली तर बाकीच्याची 4 × 3 येईल. 4 केली तरी 4 × 3 येईल. मग 4 × 3 12 × 12, 12 + 12 करावं लागेल 24. असं करण्यापेक्षा आपण करतो इथे 4 पोझिशन, म्हणजे इथे 2 वेज पहिलेच लिहून टाकले मी. आणि मग राहिले 4. 4 मधले पहिल्या पोझिशनला 4 वेनी, दुसऱ्या वेळेला 3 वेनी, असंही करतात. तर किती झालं? 12 24 वेज. संपला, ॲन्सरच आलं 24 वेज. कळलं का? इथे 2 वेजनी येऊ शकतात. आपल्याला प्रत्येक पोझिशनला पाहायचं आहे की किती वेजनी तुम्ही प्लेस करू शकता. पण इथे इव्हन म्हटल्याबरोबर मी पहिल्यांदा इकडून नाही आलो. 100च्या पोझिशनवरून नाही आलो, मी आलो युनिट प्लेसला.
युनिट प्लेसला 2 किंवा 4 इन म्हणजे 2 वेज झाले. मग राहिले माझ्याजवळ 4 नंबर, कारण की एक फिक्स होऊन गेला असतो. ठीक आहे, तर 4 वेज आणि 3 वेज, संपला विषय. हां, आता आपल्याला नंबर ऑफ 3 डिजिट ऑड विचारलाय. पुढच्या क्वेश्चन ऑडचं कसं कराल सर? इथेच करून देतो, म्हणजे कम्पॅरिझन येऊन जातं तुम्हाला. ऑड साठी किती वेज नेईल? ऑड किती नंबर आहे? 1 3 5, 3 वेज. युनिट प्लेसला 1 3 5 7 9 असं असलं तर ऑड असतो. तर 1 इथे मात्र आपल्याला 5 नंबर दिले, 1 2 3 4 5. तर 1 3 5 पैकी कोणताही नंबर आला तर ऑड होईल. तर ते 3 वेजनी तुम्ही पुट करू शकता. पण एकच फिक्स होतील इथे नंबर, तिन्ही थोडीच टाकणार आहे युनिट प्लेसला, एकच प्लेस करणार आहे. मग राहिले किती? 4. हे झाले 4 वेज आणि हे झाले 3 वेज इंटू 3. तर ऑड नंबर जास्त बनून राहिले. 12 12 3 जा 36 वेज, 36 वेज. करून पाहायचं, जादू आहे. हे असे नंबर दिले आहे तर ऑड जास्त बनतात, इव्हन बनतात. इव्हन कोणकोणते बनतात तो चार्ट पाहिजे आपल्याजवळ. 11 पासून पाहायचा कितीपर्यंत जाऊ शकतं, 11 ते 15. हे नंबर कोणते बनू शकतात? 11 ते 15, 21 to 25, 31 to 35 असे चार्ट पाहावं लागेल. मग त्याच्यात रिपिटेशन नाही म्हणून राहिलं, विदाउट रिपिटेशन. मग 11 22 33 44 55 हे कॅन्सल करावे लागेल. समजलं? आणि मग राहिलेले नंबर मधले इव्हन किती बनून राहिले ना ऑड किती बनून राहिले. ठीक आहे, जादू दाखवतो तुम्हाला. 5 किती नंबर होऊन राहिले ते? 11 12. हा, तर किती नंबर होऊन राहिले? 36 वेज. आपण थोडं बघून घ्या एकदा. ठीक आहे, आपण पाहूया नी किती नंबर बनून राहिले. 10 15 20 25. 11 वर 11 5 15, 4 3 आणि 1. बघून घ्या एकदा, काही कन्फ्युजन असेल तर विचारा. काही कन्फ्युजन असेल तर विचारा मित्रांनो. टोटल यांनी नंबर किती बनून राहिले हे लक्षात घ्या. 125. आपण जर समजा 5 नंबर्स पहिल्या याच्यात पुट करू शकतो
म्हणजे तुम्हाला वाटत असेल की 36 सर आपण तर कमी करू शकतो, थोडा विचार करा की पहिल्या पोझिशनला आपण तसं जर विथ रिपिटेशन किती नंबर बनवून राहिले आहेत सर. पहिल्या याच्यात 5 वेजनी पुट करू शकतो, 1 2 3 4 5. दुसऱ्या याच्यात 1 2 3 4 5. तिसऱ्या याच्यात 1 2 3 4 5. 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजे 125 नंबर येतात विथ रिपिटेशन. 125 नंबर येतात 3 डिजिट्स. ठीक आहे. आपण चार्ट जो म्हटला मी तो तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. 3 डिजिट नंबर म्हटलाय, खूप सारे नंबर येतात. 1 2 3 1 2 4 1 2 5 है ना. मग 1 3 4 1 3 2 1 3 4 1 3 5 असं करावं लागतं. खूप सारे नंबर येतात. तर विथ रिपिटेशन 125 नंबर्स येतात यांनी बनतात. ठीक आहे ना. 5 इंटू 5 इंटू 5. विदाउट रिपिटेशन किती बनतात सर? 5 इंटू 4 इंटू 3 किती होऊन राहिले? 5 इंटू 4 इंटू 3 60 नंबर्स. आणि 60 नंबर्स विदाउट रिपिटेशन बनून राहिले आहे. लक्षात येऊन राहिलं. 5 इंटू पहिल्या पोझिशनला 5 मग 4 मग 3 तर किती झाले? 60. त्यातले इव्हन किती येऊन राहिले आहेत? 24 सर. ऑड किती येऊन राहिले? 36 येऊन राहिले आहे. म्हणजे दोघांची ऍडिशन किती आहे? 60. बघून घ्या. 24 प्लस 36 किती होऊन राहिले? 60. तर अशा प्रकारे आपण नंबर काढू शकतो. हे लक्षात आलं. आता तुमची आयडिया क्लिअर झाली असेल. विथ रिपिटेशन विदाउट रिपिटेशन हे समजून घ्या चांगल्या तऱ्हेने. ठीक आहे. ठीक आहे. विदाउट रिपिटेशन असतं, विथ रिपिटेशन असतं तर 5 इंटू 5 इंटू 5 हे पाचही नंबर पहिल्या पोझिशनला, दुसऱ्या पोझिशनला, तिसऱ्या पोझिशनला करता आले असते. म्हणजे 125 वेज झालं असतं. आणि जर समजा विदाउट रिपिटेशन असतं तर 5 पहिली पोझिशन झाल्यावर 4च नंबर राहिले असते. 4 3 हे 60 वेज झालं असतं विदाउट रिपिटेशन. हे विदाउट रिपिटेशन. त्यातले इव्हन याच्या दोघांची जर टोटल केली तर त्यातले 24 इव्हन आहे आणि 36 ऑड आहे. ठीक आहे. हे तर झालं. आता ऑड सांगितलंच मी तुम्हाला 36 वेज विदाउट रिपिटेशन. 10 समजून घ्या क्वेश्चन चांगल्या तऱ्हेने. ह्या मी सांगतो तुम्हाला काय दिलंय तर. 10 ट्रू और फॉल्स क्वेश्चन्स. अ स्टुडंट आन्सर ऑल क्वेश्चन्स, नो निगेटिव्ह मार्किंग. एक स्टुडंट, अ स्टुडंट दिलाय, एक स्टुडंट. तर अच्छा दुसरा पार्ट आला का, तिसरा आला का, पहिला कुठे गेला? हा ठीक आहे. तर अ स्टुडंट आन्सर ऑल क्वेश्चन्स, नो निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. 10 क्वेश्चन्स आहे ट्रू फॉलचे. ठीक आहे. त्या पोरासाठी, त्या मुलासाठी आहे, आपल्यासाठी नाही आहे. नाही तर तुम्हाला वाटेल की हे 1 2 3 4 10 आहेत का सर? नाही. 10 ट्रू और फॉल्स क्वेश्चन हा स्टुडंट सॉल्व्ह करून राहिलाय, तुम्ही नाही. हा तो स्टुडंट सॉल्व्ह करून राहिलाय. तर त्याला दोनच ऑप्शन्स असतात, ट्रू येईल नाही तर फॉल्स येईल. असा पहिला क्वेश्चन घेईल, दुसरा घेईल, तिसरा घेईल, 10 क्वेश्चन्स. आणि नो निगेटिव्ह मार्किंग, नो निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे. वेस टू ऑब्टेन मॅक्झिमम मार्क्स. त्याला मॅक्झिमम मार्क्स मिळवण्याचा मार्ग कोणता आहे? किती आहे? नंबर ऑफ वेज असते. हा हे शब्दाचा अर्थ समजून घ्या. वेज म्हणजे नंबर ऑफ वेज. नंबर ऑफ वेज किती मार्गाने तो मॅक्झिमम मार्क्स मिळू शकतो? एक का? सर कसं काय आन्सर काढलं तुम्ही? चिटिंग, चिटिंग. पाठ करून आले सर. पाठ करून नाही आलो. बघा
त्यांनी पहिला क्वेश्चन फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स 7 8 9 10 क्वेश्चन्स आहे. पहिल्याचं आन्सर त्यांनी करेक्ट दिलं. मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे ट्रू होतं की फॉल्स होतं. पहिलं करेक्ट दिलं, दुसरं करेक्ट दिलं, तिसरं करेक्ट, चौथं करेक्ट, चाललं सगळे करेक्ट दिले आन्सर त्याने 10च्या 10. तेव्हा त्याला मॅक्झिमम मार्क्स मिळेल. काय मिळेल? मॅक्झिमम मार्क्स. 1 मार्कचा क्वेश्चन असेल तर 10 मिळेल, 10ही करेक्ट आले तर. आणि हे किती वेळ होऊ शकते मॅक्झिमम मार्क्ससाठी? एकच वेळी. कळलं? हे एखादी चुकला त्याचा तर ते मॅक्झिमम मार्क्स होणारच नाही. दुसऱ्या स्टुडंटला मिळू शकतात. दुसऱ्याने 10 करेक्ट दिले, यांनी 9 दिले, तर याचे मॅक्झिमम मार्क्स होतील का? नाही. याला मॅक्झिमम मार्क्स मिळवण्यासाठी म्हणजे त्याच्यावरती मार्क्स मिळूच नाही शकत. 1 मार्कचा जर क्वेश्चन आहे तर 10 मार्क्स मिळवण्यासाठी 10ही करेक्ट द्यावं लागेल. ते एकच वे आहे. तर नंबर ऑफ वेज टू ऑब्टेन मॅक्झिमम मार्क्स 1 वे. ची काही गरज नाही. 1 वे. कसा विचार करावा लागते हे लक्षात घ्या तुम्ही. आणि हे असं तुम्हाला काय वाटतं, म्हणजे असं लक्षात ठेवून होतं काय? नाही, मी असा क्वेश्चन आला तर असे आन्सर द्यायला पाहिजे, असं आलं तर असं, असं आलं तर असं, असं वगैरे नाही. तुम्हाला विचार करावा लागेल की काय ॲक्च्युली काय आहे चालू. नंबर ऑफ वेज टू ऑब्टेन मॅक्झिमम मार्क्स. मॅक्झिमम मिळवण्यासाठी पूर्ण करेक्ट यायला पाहिजे. आणि पूर्ण करेक्ट येण्याचा एकच मार्ग आहे, सगळेच्या सगळे करेक्ट यायला पाहिजे. दुसरा, वेज टू ऑब्टेन मिनिमम मार्क्स. आता ते तुम्ही सांगा. सांगू याचा आन्सर? मिनिमम मार्क्स मिळवण्याचं अगेन 1 वे. का बरं सर 1 वे? सगळेच्या सगळे रॉंग येणे, सगळेच्या सगळे रॉंग आले, 0 मार्क्स. 10ही क्वेश्चन रॉंग झाले. मिनिमम मार्क्स येण्याचा एकच वे आहे, सगळेच्या सगळे रॉंग होणे, 0 मार्क्स मिळणे. समजलं? काही ऑप्शनच नाही. एक जरी करेक्ट आला आणि दुसऱ्याचा सगळे रॉंग झाले, तर याचे मिनिमम मार्क्स होतील का? नाही. या स्टुडंटचे मिनिमम मार्क्स तेव्हाच होईल ज्यावेळेस त्याचे सगळे रॉंग होतील. सर दुसऱ्याचेही झाले तर होऊ द्या ना, दोघांनाही मिनिमम मार्क्स म्हटल्या जाईल. दोघांनाही मिनिमम मार्क्स म्हटल्या जाईल, म्हणजे यातलाही मिनिमम मार्क्स म्हटल्याच जाईल त्यावेळेस, कारण की 0पेक्षा तर कमी होणार नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही. ठीक आहे. तर मिनिमम मार्क्स मिळवण्याचं म्हणजे सगळेच्या सगळे 10 क्वेश्चन रॉंग होणे. मॅक्झिमम मार्क्स मिळवण्याचाही 1 वे आहे आणि मिनिमम मार्क्स मिळवण्याचाही 1 वे आहे. वेज टू गेट म्हणजे नंबर ऑफ वेज टू गेट पॉझिटिव्ह मार्क्स. हा क्वेश्चन डिफिकल्ट आहे. याचं तोंडी आन्सर सांगा? नाही सांगू शकत. पहा, 10 क्वेश्चन सॉल्व करणे. एक लक्षात घ्या, तुम्ही आता हळूहळू फिजिक्स वगैरे शिकून आलाय ना, तर फिजिक्समध्ये एक गोष्ट आहे, बायनरी नंबर्स फिजिक्समध्ये येईल. कदाचित झालं असेल तर ठीक आहे, नाही झालं असेल तर. इंजिनिअरिंगमध्ये तर डिजिटल सिस्टम शिकतोच आपण. डिजिटल सिस्टममध्ये डिजिटल कम्युनिकेशन, डिजिटल नंबर्स. आता तुम्हाला सरांनी आत्ता गडकरी सरांनी 1-0ची लँग्वेज नाही शिकवली, पण ते स्विचेस ऑन ऑफ हे शिकवलं, मॅथमॅटिकल लॉजिक. तर स्विचेस ऑन असले तर 1, ऑफ असलं तर 0. म्हणजे एका स्विचला 2च कंडिशन असतात आणि त्याचे कॉम्बिनेशन किती बनतात 2 स्विचेस असले तर. आता पाहिलं तुम्ही, एक कॉईनला 2च साईड असतात. जिथे 2च असतात तिथे काय करतो आपण, 2 टू दी पॉवर जितके दिले असले ते ठेवून द्यायचे. आता पाहिलं तुम्ही, 1 कॉईन होता तर 2 टू दी पॉवर 1 करून टाकलं, कारण की त्याचे ट्रू और फॉल्स हे 2च रिझल्ट येऊ शकतात. इथे ट्रू और फॉल्सच येऊन राहिले आहे. तिथे हेड अँड टेल येतं, इथे ट्रू और फॉल्स येऊन राहिले. बायनरीमध्ये 1 किंवा 0 येते नंबर.
त्याच्यामुळे तिथेही 2च येतात, म्हणून 2 टू दी पॉवर ठेवायचं. तर 10 क्वेश्चन्स आहेत. नंबर ऑफ वेज, टोटल वेज किती होऊन जाईल याचे? टोटल वेज टू सॉल्व अ क्वेश्चन, टोटल वेज टू सॉल्व अ क्वेश्चन, 10 क्वेश्चन, 10 क्वेश्चन सॉल्व करण्याची वेज राहील 2 टू दी पॉवर 10. याची व्हॅल्यू येते 1024. हे मला माहिती आहे, कारण की मी डिजिटल शिकवतच होतो, डिजिटल सिस्टम, ठीक आहे ना, इंजिनिअरिंगला. त्याच्यामुळे मला माहिती आहे इंजिनिअरिंगचं थोडं, ठीक आहे. 2 टू दी पॉवर 10 म्हणजे 1024. ठीक आहे, 1024 वेजनी तो सॉल्व करेल आणि गेट पॉझिटिव्ह मार्क्स. पॉझिटिव्ह मार्क्स मिळवण्याचे त्याचे वेज काय आहे बघून घ्या, समजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 क्वेश्चन्स आहे. तर त्याचा एक करेक्ट म्हणजे 10च्या 10 त्याचे फॉल्स नाही झाले, रॉंग नाही झाले पाहिजे. रॉंग झाले तर 0 होईल. पॉझिटिव्ह मार्क्ससाठी ॲटलिस्ट, याचा अर्थ काय, गेट नंबर ऑफ वेज गेट पॉझिटिव्ह मार्क्स. याचंच जे आपण आता नंबर ऑफ वेज काढू तेच, त्यालाच आपण दुसरा क्वेश्चन जो आहे त्याचं याचं सेम येतं. ॲटलिस्ट जर शब्द आला असता, ॲटलिस्ट 1 करेक्ट. नंबर ऑफ वेज टू गेट पॉझिटिव्ह मार्क्स म्हणजे ॲटलिस्ट 1 करेक्ट, कमीत कमी एक करेक्ट आलं पाहिजे. सगळेच्या सगळे रॉंग आले तर गोंधळून जाईल. तर आता काय करतो आपण, याला वेगळ्या दृष्टीने विचार करतो. म्हणजे 1 करेक्ट आलं तरी चालेल, 2 आले तरी चालेल, 3 आले तरी चालेल, 4 आले तरी चालेल, 5 आले तर चालेल, 6 7 8 9 10 आले तरी चालेल, पण 0 करेक्ट नाही आले पाहिजे. म्हणजे 0 म्हणजे सगळेच्या सगळे रॉंग नाही झाले पाहिजे. म्हणजेच टोटल वेजमधून जर आपण रॉंग होण्याची मेथड जर काढून घेतली तर ते काय झाली, नंबर ऑफ वेज टू गेट पॉझिटिव्ह मार्क्स. होऊ शकते त्याला 1 मार्क मिळेल, 1च करेक्ट आला, होऊ शकते 2 मिळेल, आणि तो 1 मिळण्याचे वेगवेगळे मार्ग राहील. पहिला करेक्ट आला, बाकीचे रॉंग आले, दुसरा करेक्ट आला, बाकीचे रॉंग झाले. त्याचेही तो वेगवेगळे वेज आहेत, 10 वेज आहेत. 1 मार्क्स मिळवण्याचे, 2 मार्क्स मिळवण्याची 10 वेज आहेत. किती डिफिकल्ट सर, मग कसं लक्षात घेणार. ठीक आहे, तर आपण काय करू, टोटल वेज टू सॉल्व 10 क्वेश्चन झालं, आणि नंबर ऑफ वेज, हे टोटल वेज झाले. नंबर ऑफ वेज निगेटिव्हली विचार करायचा. नंबर ऑफ वेज टू गेट 0 मार्क्स, याचा किती वे आहे, 1 वे. एकच वे आहे, आत्ताच काढला होता, एकच वे आहे 0 मार्क्स मिळवण्याचे, 10च्या 10 रॉंग होणे. म्हणजेच नंबर ऑफ वेज टू गेट पॉझिटिव्ह मार्क्स, नंबर ऑफ वेज टू गेट पॉझिटिव्ह मार्क्स इज इक्वल टू काय होईल, टोटल वेज मायनस 0 मार्क्स वे. 0 मार्क्ससाठी जो नंबर ऑफ वेज टू गेट, तेच आहे असा शब्द वगैरे, नंबर ऑफ वेज टू गेट 0 मार्क्स म्हणजे 1024 मायनस 11023. एकच वे आहे की ज्याच्या, म्हणजे एवढ्या वेळेनी तो पॉझिटिव्ह मार्क्स मिळू शकतो. पॉझिटिव्ह एवढ्या वेळेनी तो पॉझिटिव्ह मिळू शकतो. कळलं. 1 मी तुम्हाला तर सांगितलं, 1 मिळवण्याची 10 वेज आहे, 1 मार्क्स मिळवण्याची. पहिलाच करेक्ट आला म्हणजे पॉझिटिव्ह मार्क्स आहे ना 1, तर त्याचेच 10 आहे. 2 असले तर अजून जास्त वाढून जाईल, 10 पेक्षा जास्त होऊन जाईल. म्हणून तर ते 1023. नाही तर म्हणाल की सर 2 मिळवण्याची 10 असेल, 3 मिळवण्याची 10 असेल. असं नसते बेटा, ऍड करा सर, असं नसते.
ठीक आहे ना. पहिला करेक्ट आला, दुसरा करेक्ट आला, बाकीचे रॉंग आले. पहिला करेक्ट आला, दुसरा रॉंग आला, तिसरा करेक्ट आला, बाकीचे सगळे रॉंग आले. चालू ना आपण शिफ्ट करत करत करेक्टला. मग पहिल्या पोझिशनला शिफ्ट करत जा, किती होऊन जाईल बापरे. म्हणून तर ते 1023 वे झाले, हे लक्षात ठेवा. तर नंबर ऑफ वेज टू गेट पॉझिटिव्ह मार्क्स म्हणजेच ॲटलिस्ट शब्द आला तर कमीत कमी एक करेक्ट यायला पाहिजे. तर 0 करेक्टवालं आपण 0 मार्क्सवालं सबट्रॅक्ट करून टाकायचं. तो 1 वे होता, तो सबट्रॅक्ट करून टाकायचा. पुढचाही क्वेश्चन तसंच आहे. ॲटलिस्ट 1 आन्सर इज रॉंग. तर ॲटलिस्ट 1 आन्सर इज रॉंग हे ॲटमोस्ट ॲटलिस्ट पोरांना समजतच नाही. ॲटलिस्ट 1 आन्सर इज रॉंग, कमीत कमी एक आन्सर रॉंग व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त 10 झाले तर चालते. याचा अर्थ काय, ॲटलिस्ट 1 आन्सर रॉंग व्हायला पाहिजे. म्हणजे 2 झाले तर चालेल, 3 झाले तर चालेल. तर त्याचे नंबर ऑफ वेज की 1 वे, एक टाइम रॉंग झालं तर, 2 टाइम रॉंग झालं तर, 3 टाइम्स रॉंग झालं तर, 10 टाइम्स रॉंग झालं तर, याचे काउंट करत करत ॲड करत जा. किती डिफिकल्ट. त्यापेक्षा आपण काय करू, टोटल वेज किती आहे आता काढले होते आपण 1024, आणि पूर्ण करेक्ट असणारा चालते का याच्यात, नाही. ॲटलिस्ट 1, कमीत कमी एक पाहिजे. तर नंबर ऑफ वेज टू गेट ऑल करेक्ट. पूर्ण करेक्ट मिळण्याचा एकच वे आहे, आताच काढला होता. ठीक आहे, तो सबट्रॅक्ट करून टाका. म्हणजे तर नंबर ऑफ वेज झालं ॲटलिस्ट 1 आन्सर इज रॉंग इज इक्वल टू काय होईल, 1024 मायनस 1023. सोपं आहे आन्सर. ठीक आहे, बघून घ्या.